नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू असताना नेरूळमधील एलपी ब्रिज खालच्या बिकानेर समोर एक धक्कादायक घटना घडली। वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पाण्यात विद्युत प्रवाह पसरला आणि विजेचा तीव्र धक्का लागल्याने दोन विद्यार्थिनी पाण्यात पडल्या। त्यांना तातडीने रिक्षातून डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। प्रमोद, सध्याचा काय तपशील आहे या ठिकाणी? सुरक्षेचा उपाय कुठला, खबरदारी घेण्यात आली आहे का? एमएससीबीचा भोंगळ कारभार या निमित्ताने आता समोर येताना दिसतोय। मागच्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या मागण्या होत आहेत की एमएससीबीने जे वायर्स आहेत ते अंडरग्राऊंड करावेत, मात्र अशा प्रकारची कोणतीही कारवाई एमएससीबीकडून होताना दिसत नाहीये। जीवाची खेळ सुरू आहे। पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या वायर जर बाहेर असतील आणि त्याची दक्षता जर एमएससीबी घेणार नसेल तर नक्की एमएससीबी कोणत्या कारभारावर लक्ष केंद्रित करते? दोन मुलींची प्रकृती या ठिकाणी आपण बघत असाल, दोघींनाही शॉक लागलेला आहे। शाळेतल्या विद्यार्थी आहेत, दोघींवरही डी.वाय. पाटील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असताना एमएससीबीने आता कुठेतरी या संदर्भामध्ये खबरदारी घेणं गरजेचं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि अशा वेळेला वायर ज्या आहेत त्या उघड्यावर ठेवण्या आणि त्याच्यानंतर या पाण्यातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा शॉक लागला। दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र ही परिस्थिती मात्र घटना जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। नम्रताजी, अगदीच प्रमोद, तुम्ही म्हणताय तसं थोडक्यात निभावलं म्हणून आपण दैव बलवत्तर असं म्हणायला पाहिजे, पण अतिशय भोंगळ कारभार हा एमएससीबीचा म्हटलं पाहिजे। धन्यवाद या माहितीबद्दल। बुलढाणा तालुक्यामधल्या धाड शिवारात जोरदार पाऊस कोसळलाय। रात्रभर पडलेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहायला लागलेत। रस्त्यांना सुद्धा नाल्याचं स्वरूप आलंय। त्या पावसामुळे आधीच पेरणी उकरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, मात्र ज्यांची पेरणी अद्याप शिल्लक आहे त्यांना पुढचे 4-5 दिवस वाट पाहावी लागणार आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील जिजामाता कॉलनी आणि पवार चाळ परिसरात पहिल्याच मुसळधार पावसात पाणी साचलंय। अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं फर्निचर, जीवनावश्यक साहित्य मोठं त्याचं नुकसान झालेलं आहे। पालिकेच्या अग्निशमन आणि स्वच्छता विभागाने पंपाच्या सहाय्यानं पाणी उपसायचं काम सुरू केलं, मात्र नाल्यांची योग्य सफाई न झाल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या चांगेफळ आणि इडोळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे शेतशिवारात पाणी साचलंय, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली आहे। नुकतीच खरीपाची पेरणी सुरू झाली असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी उकरलेली होती त्यांच्या शेतात पाणी साचलंय, खतं आणि बियाणं वाहून गेलेलं आहे। त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं आर्थिक संकट ओढावलेलं आहे। Thank you.